जय जय रघुवीरा समर्थ श्रीमता दासबोध. दशक 12वा विवेक वैराग्य नाम. समास 7वा विषय त्याग निरूपण नाम. श्रीराम समर्थ. न्याय निष्ठुर बोलणे बहुतांस वाटे कंटाळवाने. मळमळ करिता जेवणे विहित नव्हे. जय जय रघुवीर समर्थ. 12वा दशक आणि या दशकातील 7वा समास विवेक आणि वैराग्य या भूमिकेवर समर्थ काम करीत आहे किंवा समर्थ आमच्या सगळ्यांचं लक्ष वेधू बघत आहे. आणि हे सगळं बाबा करत असताना एक भूमिका महत्त्वाची आहे. ती भूमिका म्हणजे काय आहे? विषय त्याग निरूपण. आता विषयांचा त्याग कसा होईल किंवा विषयांचा त्याग कसा केला पाहिजे याबद्दल तर समर्थच सांगू शकतात, कारण आधी केले आणि मग सांगितले. आता समर्थांच्याच लेखी आपण हा सगळा भाग बघणार आहोत. बोलले हा सगळा जो भाग आहे हा सगळा त्यानेच सांगावा, त्यानेच सगळा बोलले आमच्या सगळ्या अंतःकरणामध्ये उतरवून द्यावा आणि त्यानेच बोलले हा सगळा भाग बदलवावा, असा हा सगळा भाग आहे. कारण येथे पाहिजे जातीचे, येरा गबाळ्याचे काम नाही. न्याय निष्ठुर बोलणे बहुतांश वाटे कंटाळवाने. आणि त्याचंच बोलणं बोलले अंतःकरणामध्ये बसून राहतं. त्याच्याच सगळ्या त्या बोलण्यानं बोलले अंतःकरणाकडे बदल उभा राहतो. आणि हे सगळं का झालं? कारण त्या रघुनाथाचं चरित्र, रघुनाथाच्या सगळ्या मंत्राचा जाप असेल. हा सगळा जाप कितीतरी कोटी रामनामाचा जप त्याने केला आणि प्रत्यक्ष कुठेतरी तो रामराया आला आणि त्या रामरायाने हे सगळं कार्य करून घेतलं, असं हे सगळं आहे. नाहीतर हे सगळं मनुष्याचं काम नाहीच. कुणीतरी राम येतो, कुणीतरी कृष्ण येतो, कुणीतरी श्रीपाद येतो, कुणीतरी सद्गुरू येतात, कोणाला तरी काहीतरी श्रीसेवेचा भाग देतात आणि त्यांच्याकडून ते सगळं कार्य करून घेतात. बोलले हा सगळा जो भाग आहे हा सगळा त्याच्या कृपेनं सगळा घडून येत असतो. आणि बोलले हे त्याचा तोची जाणे. कसा करतो त्याचा तोची जाणे. आमचं काम काय आहे, आमच्याकडे भूमिका काय पाहिजे? तर बोलले त्याचं जे आहे त्याने जे दिलेलं आहे ते ॲज इट इज घेता आलं पाहिजे. घेता आलं पाहिजे म्हणण्यापेक्षा घेण्याची तयारी पाहिजे. ॲज इट इज तर काही कोणाला घेता येत नाही, कारण फाटाफूट करणारे भरपूर आहेत, आतमध्ये आहेत, बाहेर आहेत. पण आमचा संकल्प असला पाहिजे, आमची इच्छाशक्ती असली पाहिजे आणि 24 हाती धरून या. आणि मग तो बरोबर त्या ठिकाणी हात धरून आम्हाला चालवतो. आता चालत असताना हात जरी धरलेला असला तरी पण आम्हाला तेवढ्या ठेचा लागतच असतात. लागतच नाही असं काही नाही, लागतातच, प्रत्येकाला लागतात. बहुतांश वाटे कंटाळवाने. आणि हे सगळं करत असताना ही सगळी भूमिकाच कंटाळवाणी वाटत असते. कारण काय, परत परत सगळे प्रयत्न करावे लागतात, परत परत चुका होतात. बऱ्याचदा वाटतं क्रोध करू नये, पण क्रोध होऊन जातो. बऱ्याचदा वाटतं कोणाचा द्वेष करू नये, पण होऊन जातो. बऱ्याचदा कोणाला बोलावंसं वाटत नाही, पण बोलल्या जातं. बहुतांश वाटे कंटाळवाणे. म्हणूनच ते कंटाळवाणं वाटतं, कारण ते परत सगळं आपण करतो आहोत, प्रयत्न करतो आहोत, पण तरी काही ते बोलले आपला भाग त्या ठिकाणी सुटायला तयार नाही. मळमळ करिता जेवणे विहित नव्हे. सगळी मळमळ आपल्याकडे होत राहते. धड बोलले खाता पण येत नाही, धड बोलले बाहेर पण टाकता येत नाही. अशी मळमळीची भूमिका जी आहे ना, ती भूमिका आपल्याकडे उभी राहते. मळमळ करिता जेवणे विहित नव्हे. मग आता आपल्याला कळतं आहे की ही सगळी मळमळ तिथूनच होते आहे, पण तरी पण आपले असे काही बहादर असतात की बोलले ते जेवण्याला सगळं पहिली पसंती देत असतात. पण समर्थ बोलले बाबा जर तुला कळतं आहे ना मळमळ होते आहे, तर बोलले हे असतं असं, मग तेच पुन्हा खाणे काही योग्य नाही.
काहीतरी कुठेतरी बोलले श्रवणातून, उपासनेतून, सगळ्या सत्संगामधून, सगळ्या चर्चेमधून समर्थ कळून देतात की बाबा रे, मळमळ करिता जेवणे विहित नव्हे, विहित नव्हे, विहित नव्हे, विहित नव्हे, योग्य नव्हे, तुझ्यासाठी चांगले नव्हे. पण तरी बोलले जर खाण्याची भूमिका असेल तर त्याचा त्रास होणारच आहे. आता बहुती विषय निंदिले आणि तेची सेवित गेले, विषय त्यागे देह चाले हे तो घडेना. आता या ठिकाणी समतोलाची भूमिका समर्थांना अभिप्रेत आहे, मध्यस्थ भूमिका मध्यमान समर्थांना अभिप्रेत आहे. आता काही असे पण आले, बोलले कुठेतरी योगाचा आश्रय घेणारे, कुठेतरी वैराग्याचा आश्रय घेणारे, कुठेतरी संन्यासाश्रम सगळं प्राप्त करून घेणारे. आणि ते कसे आले, बहुती विषय निंदिले. त्यांनी काय केलं, विषय नकोच नकोच नकोच, काहीच नको, काहीच नको, अजिबात नको म्हणून सगळ्या विषयांचा त्याग करण्याचा प्रयत्न केला. बहुती विषय निंदिले. आणि मग झालं काय, आणि तेची सेवित गेले. पण एवढा एक्स्ट्रीम सगळा विषयांचा त्याग करून बोलले त्यांना काही त्याच्याशिवाय झालं नाही. बोलले जेवढा विरोध करायला गेलो तेवढं बोलले त्याची उत्सुकता लागून राहिली, तेवढं बोलले त्याच्या मागे 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 त्याला पुन्हा जावंसं वाटलं. बहुती विषय निंदिले आणि तेची सेवित गेले. म्हणजे ही हटवादी भूमिका, ही फार बोलले अत्यंत अत्यंत विरोधाची भूमिका. विरोध केला, बोलले असं करणार नाही, तसं करणार नाही, हे अजिबात करणार नाही, अजिबात याला सेवन करणार नाही, अजिबात याला धक्का लावणार नाही, अजिबात क्रोध करणार नाही, अजिबात असं करणार नाही, अजिबात तसं करणार नाही. कुठेतरी हे देहबुद्धीला चिकटून राहिलं. देहबुद्धी ही नाशिवंत, देह हा पंचभूतिक आहे, तो मुळातच नाशिवंत आहे. आणि ते पुन्हा ह्याला सगळं चिकटलेलं, पुन्हा सगळं बोलले ते नाशिवंताकडेच सगळं गेलं आणि तेची सेवित गेले. असं देहबुद्धीला धरून, अहंकाराला धरून जे जे काय संकल्प विकल्प मनुष्यानं उभे केले ते सगळे लयाला जातात. बोलले मना सत्य संकल्प जीवी धरावा. बोलले संकल्प, सत्य संकल्प बोलले एकच एक आम्ही जीवी धरला पाहिजे, तो म्हणजे फक्त सत्याचा संकल्प. मी, माझा भगवंत, माझी उपासना आणि माझं मंगलाचरण, हेच बोलले माझं काय ते आहे. बाकीचं काय जे असेल नसेल भगवंता कमी जास्त ते बाबा तुलाच अर्पण असो, तुझ्यापासूनच आहे आणि तुलाच अर्पण असो. त्याचं मला क्रेडिट पण देऊ नको आणि त्याचं मला बोलले मला त्याची टीका टिप्पणी पण नको, मला माझ्यावर त्याचे ब्लेम पण नको. चांगलं झालं मला क्रेडिट पण नको, वाईट झालं बोलले माझ्यावर ब्लेम पण नको. मी देवाचा आणि देव माझा या एकाच भूमिकेत बोलले समर्था मला ठेवून घ्या. ही मागणी रघुनायका मागणे ह्याची आता विषय त्यागे देह चाले हे तो घडेना. आणि हे असंच झालं. मग पूर्ण त्याग करायला गेले, पण काय झालं, संसार सोडून गेले. पण दुसरा संसार उभा करण्याची वेळ येते. म्हणून हे सगळे 100% त्यागण्याच्या भानगडीत आपण पडूच नाही. बोलले बाबा जसं असेल तसं, हे सगळं तुझंच आहे बाबा भगवंता, हे सगळं तू जसा ठेवशील तसा, जशी परिस्थिती मला प्राप्त होईल तशी. बोलले मला जसं माझ्या संसारामध्ये यश मिळू दे, अपयश मिळू दे, हे सगळं तुझंच आहे, बाकी दुसरं तिसरं काहीच नाही. आणि बोलले तुझे मला शास्त्रेसहित सगळं दिलेलं आहे, कार्याकारण सगळे विषय दिलेले आहेत, थोडा पोटापुरता लोभ दिलेला आहे, संतान उत्पत्तीसाठी परिवारासाठी काम दिलेलं आहे. आणखीन बोलले वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी आहेत की त्या सगळ्या गोष्टी संसारासाठी, जीवन जगण्यासाठी, प्रपंचासाठी म्हणून कराव्या लागतात. बोलले त्या भगवंता फक्त माझ्याकडून यथासांग करून घे, बाकी ह्याच्या पलीकडे मला काही नको आणि पूर्ण पण मला सोडायचं नाही. विषय त्यागे देह चाले हे तो घडेना. आणि पुढे समर्थ काय म्हणतात,
बोलणे एक चालणे एक, याचे नाव हीन विवेक. येणे करिता सकळ लोक हासो लागती. आता समर्थांनी या ठिकाणी बोलले अंतःकरणातली भूमिका आणि कृतीतली भूमिका, बोलण्याची भूमिका आणि कृतीतली भूमिका, या दोहोंमधील तारतम्य दाखवलेलं आहे. तर बोलले काय आहे? बोलणे एक चालणे एक. बोललं काहीतरी लोकांना काहीतरी वेगळं सांगायचं आणि प्रत्यक्ष आपण कृती वेगळी करायची, याला काय बोललं जातं? याचे नाव हीन विवेक. हीन विवेक असं बोललं जातं. आणि येणेकरिता सकळ लोक हासो लागती. बोलले आता याच्यामुळे काय होणार आहे? सगळ्या जगामध्ये सगळे विषय आपणाला हसू लागते. आता मग बोलले एक स्वतःचे हशा करून घेण्यापेक्षा बोलले बोलणे एक चालणे एक, या दोन्ही भूमिका जर एक करता आल्या तर याच्याबद्दल आम्ही विचार केला पाहिजे. म्हणजे बोलले जे काय विचार समर्थांनी मला दिला, जो काय विवेक मला समर्थांनी दिला, तो विवेक जर मला होईल तोवर सांभाळता आला तर, आता जास्त नाही, आता काही विषय सूक्ष्म आहेत, हे सूक्ष्म विषय काही हातामध्ये लागत नाही, पण ज्या साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत तेवढ्या तर आपण निश्चितपणे करू शकतो. उदाहरणार्थ खोटं बोलण्याची भूमिका, उदाहरणार्थ प्रामाणिकपणाची भूमिका, उदाहरणार्थ भ्रष्टाचाराची भूमिका, उदाहरणार्थ बोलले कोणाला न फसवण्याची भूमिका. हे जे ढोबळ सगळे विषय आहेत, जे वरकरणी सगळे दिसतात, म्हणजे आतून तर काय कुठला विषय उभा राहणं, कुठली वासना उभं राहणं हे काय आपल्या हातात नाही, पण वरकरणी या छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी, मोठ्या मोठ्या सगळ्या गोष्टी आपण सहजपणे करू शकतो आणि तेच सगळ्या लोकांना दिसतं. मग तेवढं जरी आपल्याला सांभाळता आलं तरी बोलले तो भगवंत एवढं कल्याण करतो, एवढा त्याला आनंद होतो. 10 गोष्टी त्याने सांगितल्या ना, एक गोष्ट 2 गोष्ट जर आपण त्याची सगळी घेऊन जशी तशी उभे राहिलो, बोलले त्याला असं होऊन जातं की ह्या सगळ्या माझ्या सगळ्या भक्ताला काय करू आणि काय नाही, याला कुठे ठेवू आणि काय कुठे नाही. आता आपलंच बघा ना, आपले मुलं असतात, शाळेमध्ये जातात, परीक्षा वगैरे असते, त्याने जर चांगले एखादा अभ्यास केला, एखाद्या कॉम्पिटिशनला ते बसलेले असतात, चांगला जर अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये जर चांगलं यश संपादन केलं, आपल्याला पण आनंद वाटतो. बोलले जे आपलं आहे, जसं आपलं आहे तसंच देवाचं आहे. देव म्हणजे काय असं वेगळी गोष्ट नाही. देव बोलले जैसा भाव प्रतिबिंबला, कोणाचा भाव? आपलाच भाव. आपला भाव जसा असेल ना बाबा, तसंच देवाचं आहे, तसंच देवाचं पण आहे. मग आपल्याला जसा आनंद होतो तसा त्याला पण आनंद होतो की बोलले माझा हा भक्त 10 गोष्टी मी सांगितल्या, 5 गोष्टी करतो, 7 गोष्टी हा चांगल्या करतो, 8 गोष्टी करतो आणि 1-2 गोष्टीने काही होत पण नाही. आता 100पैकी 80% 90% मार्क्स मिळवतात लोक, 100पैकी 100 काही कोणी मिळत नाही. आता ते आताची परीक्षा पद्धतीच वेगळी, ते बेस्ट ऑफ करतात, त्याच्यामुळे काही जणांना ते मिळतात देखील, पण त्याचा काही उपयोग नाही. खऱ्या परीक्षेमध्ये जी नीटची परीक्षा आहे किंवा इतर ज्या परीक्षा आहेत त्यात क्वचितच असे लोक असतात की जे 100पैकी 100 मिळवतात, पण 80%, 90%, 95% मिळवून देखील त्यांचं काम होऊन जातं. म्हणजे 5-10%, 15%, 20% हे बोलले नॉर्मल आहे. 2-4 गोष्टी प्रत्येकाच्या चुकणारच आहेत, पण महत्त्वाचं काय आहे की बाबा 5, 7, 8 हे जेवढं करता आलं ना, बोलले हे तेवढा त्या भगवंताला आनंद आहे, तेवढं तो भगवंत बोलले आपल्या सगळ्या त्या भक्ताला वाटेल ते सुख, वाटेल तो आनंद देण्यासाठी तयार असतो. विषय त्यागे विन तो काही, परलोक तो प्राप्त नाही, ऐसे बोलणे ठाई ठाई बरे पहा. आता ठीक आहे बोलले, जे प्रमाणात आहे, जे शास्त्रीय सहित आहे
तेवढं आपण सगळं बोलले निश्चितपणे करू शकतो, त्याच्यात काही गैर नाही. पण असं बोलले पण असं काही जण बोलतात की देवा संन्यास किंवा जे भक्ती करणारे आहेत त्यांनी डायरेक्ट 100% गुण मिळवले पाहिजे. हे म्हणजे असं झालं चोरांच्या उलट्या बोंबा. तेच समर्थ पुढे लिहितात, प्रपंची खाती जेवते परमार्थी काय उपवास करते, उभयता सारखे दिसते विषयाविषयी. तर बाबा प्रपंचामध्ये सगळं तू एवढं सगळं खातो पेतो आणि परमार्थिक माणसाने फक्त उपवास करावा असं असं कसं काय तू सांगू शकतो, असा प्रश्न समर्थांनी केला. म्हणजे परमार्थामध्ये जो आहे तो देखील शास्त्रेसहित सगळं खाऊ पिऊ शकतो. बोलले तो देखील त्याला देखील लोभ आहे, त्याला देखील पोट आहे, त्याला देखील कुटुंब आहे, त्याला देखील परिवार आहे, सगळं आहे. मग त्याला देखील सगळ्या गोष्टी सगळ्या प्रमाणामध्ये निश्चितपणे कराव्या लागतील. आणि ते केल्यामुळे निश्चितच त्याला पण चांगल्या पद्धतीने जगता येईल. त्याने सगळं सोडून द्यावं असं काही शक्य नाही. देह चालता विषय त्यागी ऐसा कोण आहे जगी, याचा निर्वाह मजलागी देवे निरोपावा. असं शक्यच नाही. 100% विषयांचा त्याग करायचा, सगळे विषय सोडून द्यायचे, सगळं कामधंदा सोडून द्यायचा. आणि ऐसा कोण आहे जगी, आणि ते सगळं सोडून मग जीवन जगायचं असं असं कधी होणार आहे का? जगेल तरी माणूस कशासाठी? हे सगळं दिलं आहे, सगळे शास्त्रे सगळ्या गोष्टी आहेत, संसार आहे, कर्तव्य आहे, म्हणून आपला वेळ जातो किंवा म्हणून काहीतरी कारण आहे. नाहीतर मनुष्य तर पूर्ण उदासीन होऊन जाईल. त्याला तो बसल्या जागी बसूनच राहील, त्याला उठावंसं पण वाटणार नाही. म्हणून असं कोणीच नाही की पूर्ण विषय त्याग केले आणि तो जीवन जगतो, असं होणं शक्यच नाही. देह चालता विषय त्यागी, देह चालू आहे आणि विषय सगळे त्यागले, ऐसा कोण आहे जगी, असं कोणीच नाही. याचा निर्वाह मजलागी देवे निरोपावा. विषय अवघा त्यागावा तरीच परमार्थ करावा, ऐसे पाहता गोवा दिसतो. की मासे जे म्हणतात ना की सगळे विषय त्याग झाले पाहिजे, सगळे विषय त्याग झाल्याशिवाय परमार्थ करता येत नाही, सगळं सुटलं पाहिजे, सगळं इकडे जातो तिकडे जातो ना, श्रवण करतो ना, मग त्याला सगळं बरोबर असलं पाहिजे, काहीच त्याचं चुकता कामा नये. प्रपंचे खाती पेती आणि परमार्थी काय उपवास करती, असं काही आहे का? होईल बाबा, होईल. ज्याला जेवढं हळूहळू एक दिवस तो सगळं करता फक्त जेवढं शास्त्रेसहित आहे तेवढेच फक्त तो त्या ठिकाणी विषय सेवन करेल. पण असं पूर्ण विषय काही त्याग करून काही फायदा आहे का, किंवा तसं काही शक्य आहे का? तसं काहीच नाही. म्हणून हे असं जे बोलतात ना, ऐसे पाहता गोवा दिसतो की, असे जे बोलतात ना बाबा, हे याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. गोवा म्हणजे काय आहे? गडबड आहे. ऐसा श्रोता अनुवादाला वक्ता उत्तर देता झाला, सावध होऊन मन घाला येतो विषय. अशा पद्धतीनं मग श्रोत्याने प्रश्न विचारला आणि वक्त्याने आता समर्थांनी उत्तर द्यायला घेतलं. आता समर्थांनी काय उत्तर दिलं ते पुढे दिलेलं आहे. वैराग्ये करावा त्याग तरीच परमार्थ योग, प्रपंच त्यागे सर्व सांग परमार्थ घडे. वैराग्ये करावा त्याग तरीच परमार्थ योग, प्रपंच त्यागे सर्व सांग परमार्थ घडे. तर समर्थांनी भूमिका मांडली. समर्थांचं काय म्हणणं आलं? म्हणाले बाबा, कार्याकारण शास्त्रेसहित संसार प्रपंच तो तर करावाच लागेल, पण त्या पलीकडचं जे आहे ना ती जी भूमिका आहे ना, ती भूमिका नको वाटणे, किंवा हे एवढं झालं, एवढं बस झालं आणि आता बाकी माझा पूर्ण वेळ माझ्या भगवंताकडे जायला पाहिजे, पूर्ण वेळ मला माझ्या भगवंताच्या सगळ्या सेवेकरता देता आलं पाहिजे. आणि म्हणून ही एक मुख्य जी भावना आहे त्या भावनेची एवढी गोडी लागली की बाकी कशाचीच त्या ठिकाणी शुद्धी राहिलेली नाही. आणि एकच एक भूमिका, मी देवाचा आणि देव माझा.
म्हणजे दुसरी जी इतर जी भूमिका आहे ना, तिचं भानच राहिलेलं नाही. म्हणजे हे काय झालं, हे बोलले आता इच्छाच उरलेली नाही, हे झाले वैराग्याची भूमिका. आणि ही भूमिका केव्हा उभी राहते, जेव्हा एक प्रखर, अत्यंत कठोर, अत्यंत निश्चयाचे सगळे प्रयत्न घेऊन आम्ही जेव्हा एक सद्गुरू मार्गावर उभा राहतो, सद्गुरू उपासनेमध्ये उभा राहतो, तेव्हा ही भूमिका उभी राहते. वैराग्य करावा त्याग तरीच परमार्थ योग, प्रपंच त्यागे सर्व सांग परमार्थकडे. आणि हे सगळी वैराग्याची भूमिका राहिली ना, मग तो खरा परमार्थ किंवा त्या परमार्थाचा खरा आनंद आम्हाला प्राप्त होतो. आणि प्रपंच त्यागे सर्व सांग परमार्थकडे. आणि बोलले मग अशा ठिकाणी तो काय करतो, तो प्रपंच त्याने त्यागलेला नसतो, पण तो काय करतो, तो सर्व सांग म्हणजे काय, खऱ्या अर्थानं त्याचा त्याग झालेला आहे, पण प्रत्यक्षात तो आहे, प्रपंचामध्ये आहे, कार्य करतो आहे, प्रपंचामधल्या सगळ्या गोष्टी करतो आहे, पण सारं काही त्याचं कोणाला अर्पण आहे, सारं काही त्याला भगवंताला अर्पण आहे. यश मिळालं तरी तो भगवंताला अर्पण करतो, अपयश मिळालं तरी भगवंताला अर्पण करतो. तो कुठल्याच गोष्टीचा खेद मानत नाही, कुठल्याच गोष्टीबद्दल त्याला हळहळ वाटत नाही. आणि ही जी भूमिका आहे ना, ही भूमिका बोलले ही वैराग्याची भूमिका आहे. मागे ज्ञानी होऊन गेले, तेही बहुत कष्ट केले, तरी मग विख्यात झाले भूमंडळे. आता संसारामध्ये कष्ट करावे लागतात, पोटासाठी म्हणा किंवा अन्य कुठल्याही गोष्टीसाठी, वेगवेगळ्या कारणासाठी सगळे कष्ट करावे लागणे किंवा कष्ट करणे हे जसं आहे ना, तसंच परमार्थाचं आहे. परमार्थामध्ये देखील कष्टाशिवाय बाबा पर्याय नाही. कष्ट करशील बोलले शेत पिके. कष्ट जर केले नाही तर शेत पिकणारच नाही. पिकणे म्हणजे काय हो, परिपक्वता येणे. पिकणे म्हणजे काय, आयुष्याचा खराखुरा आनंद लाभणे. पिकणे म्हणजे काय, पूर्णत्वाला जाणे. तसे परमार्थामध्ये देखील असे सगळे जीव तोडून जेव्हा आम्ही कष्ट करतो, जीव तोडून उपासना, जीव तोडून भक्ती, वेळ मिळाला तेव्हा नाही, पण वेळेला भक्ती झालीच पाहिजे. बाकीचं काही काम हो अथवा न हो. एखादा लोभी मनुष्य, एखादा कामी मनुष्य बोलले जेवढ्या आतुरतेनं बोलले ते आपल्या सगळ्या विषयांच्या सगळ्या ओढीनं सगळे ओढले जातात, तेवढ्याच आतुरतेनं, तेवढ्याच तन्मयतेनं, तेवढ्याच तळमळतेनं भगवंतासाठी, परमार्थासाठी बोलले स्वतःला सगळं वाहून देता येणं, ही भूमिका काय आहे, ही भूमिका परमार्थाची आहे. आणि हेच कष्ट आहेत. आणि तरीच मग विख्यात झाले भूमंडळी. मागे ज्ञानी होऊन गेले, तेही बहुत कष्ट केले, तरी मग विख्यात झाले भूमंडळी. येर मत्सर करिताच गेली, अन्न अन्न म्हणता मेली, कित्येक भ्रष्टली पोटासाठी. आणि बाकीचे जे आहेत हे याच्या पलीकडची जी भूमिका आहे, मग ती नुसतं पोटासाठी, संसारासाठी देवदेव करायचा, आणि बाकी मग संसाराचं काम झालं की मग देवाला पुन्हा सोयीस्कररित्या विसरायचं. हा भ्रष्टाचार आहे. बोलले कित्येक ते भ्रष्टली पोटासाठी बोलले पोटासाठी कितीही केलं किंवा कितीही जमवलं तरी पोट काही भरणारी वस्तू नाही. आज भरली, उद्या परत रिकामी होणार आहे, उद्या परत भरावी लागणार आहे. बोलले ह्याच्यामध्ये अंत नाही, ह्याच्यामध्ये विश्रांती नाही, ह्याच्यामध्ये सुख नाही. खरं सुख कुठे आहे? बोलले खरं सुख बोलले एक भगवंतासाठी कष्ट करण्यामध्ये खरं सुख आहे. वैराग्य मुळीहून नाही, ज्ञान प्रत्ययाचे नाही, सूची आचार तोही नाही, भजन कैसे. आणि मग हे असे जे पोटासाठी आहे त्याला कारण काय झालं? वैराग्य मुळापासून नव्हतं, प्रत्ययाचं ज्ञान नव्हतं, सूची आचार नव्हता, भजन नव्हतं. हे प्रखर भक्ती घडल्याशिवाय म्हणजे तेवढं अंतःकरणात जाळ होत नाही. आणि या जाळ अंतःकरणामध्ये मग हे असे विषय सगळे वासना प्रवेश करू शकत नाही.
म्हणून हे सगळं बुळापासून पाहिजे, हे सगळं मनापासून पाहिजे. ऐसे प्रकारीचे जन आपणास म्हणती सज्जन, पाहो जाता अनुमान अवघाच दिसे. आणि मग हे पोटासाठी आपण किती ज्ञान बडबडलो. बोलले हे सगळे स्वतःला सज्जन म्हणत असले, पण ही प्रत्यक्षात सत्याचे जे जन आहेत, सद जी वस्तू आहे त्या वस्तूची जी ओढ असणारे जे जन आहेत ते हे जन नाहीत, सज्जन नाहीत. ऐसे प्रकारीचे जन आपणास म्हणती सज्जन, पाहो जाता अनुमान अवघाच दिसे. जयास नाही अनुताप, हेच एक पूर्वपाप, क्षणक्षणा विक्षेप पराधिकपणे. जयास नाही अनुताप. आता जे काय मोठे झाले, जे काय श्रेष्ठ झाले, जे काय परमपदाला गेले, ते काय असे सहज गेले का? किंवा ते वेडे होते, किंवा त्यांना काही कळत नव्हतं, की त्यांच्या डोक्यात फरक पडलेला होता, असं काही नाही. बोलले त्यांनी कष्ट केले, त्यांनी अनुताप सहन केला. प्रत्येक सगळ्या गोष्टी त्यांना पण सगळ्या त्या भुलवत होत्या, त्यांच्याही पुढे त्या सगळ्या नाचत होत्या, पण त्यांनी त्याची तमा बाळगलेली नाही. त्यांनी ते सहन केलं. सहन, तितिक्षा, दमन केलं. बोलले वासनांचं दमन केलं, इच्छांचं दमन केलं. त्या सगळ्या प्रत्येक वासनेकडे, प्रत्येक इच्छेकडे त्यांनी तटस्थपणे सगळं बघण्याचा सराव केला. आणि ह्यातून ते जे तापले याला अनुताप बोललं जातं. हे सहन करण्यामधून जो ताप उभा राहतो त्याला अनुताप बोललं जातं. आणि हे अनुताप असणं, असं अनुताप असणं हे काय आहे? हे भाग्याचं लक्षण आहे. ऐसे प्रकारीचे जन आपणास म्हणती सज्जन, पाहो जाता अनुमान अवघाच दिसे. जयास नाही अनुताप, हेची एक पूर्वपाप, क्षणक्षणा विक्षेप पराधिकपणे. मज नाही तुझ साजेना, हे तो अवघे ठाऊके आहे जना, खात्यास न खाते देखो सकेना, ऐसे आहे. आणि म्हणून बोलले मज नाही तुझ साजेना. ही भूमिका काय आहे? एखादा वैराग्याच्या मार्गावर चालायला लागल्यानंतर तो एखाद्या खाणाऱ्याकडे बघतो, म्हणजे विषयी मनुष्याकडे बघतो, सांसारिक मनुष्याकडे बघतो. आणि मग ते बघून याच्यातलं सगळं अंतःकरणाची वृत्ती याची डळमळीत होऊन जाते. मज नाही तुझं साजेना, हे तो अवघे ठाऊके आहे जना, खात्यास न खाते देखो सकेना, ऐसे आहे. मग त्याला पाहून याची वृत्ती डळमळीत होते, किंवा ह्यांना पाहून ते ह्याला भुलवण्याचा प्रयत्न करतात, ते ह्याला पुन्हा सगळं त्यांच्यामध्ये खेचून आणण्याचा प्रयत्न करतात. आता हे कलियुगामध्ये, आजच्या सगळ्या काळामध्ये, सांप्रत काळामध्ये हे असं होणारच आहे. खात्यास न खाते देखो सकेना, न खात्यास खाते देखो सकेना. हे दोन्ही भूमिका एकमेकाला काही सहन होऊ शकत नाही. प्रत्येकाला काय वाटतं, हा आपल्यासारखाच असला पाहिजे, किंवा हा आपण जसे भ्रष्ट आहोत, आपण जसं अधोगतीला चाललो ना, तसंच हा पण अधोगतीला चालला पाहिजे. भाग्यपुरुष थोर, आणि एखादा थोर असला की त्यास काय होतं, मग त्यास निंदिती दिवाळखोर, सावास देखता चोर चरफडी जैसा. आणि मग असा जो भाग्यवंत पुरुष आहे, जो वैरागी पुरुष आहे, त्याला पाहून हे सगळे इतर लोक सगळे त्याची निंदा करतात, आणि त्याला पण आपल्यामध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काय, इकडे परमार्थाच्या मार्गावर, वैराग्याच्या मार्गावर चालायला लागलो की ही सगळी प्रलोभनं येतच राहणार आहे. बोलले यदार्थी संशय नाही, हे येणारच आहे. आणि सावास देखता चोर चरफडी जैसा. साव आहे, चांगला सधन व्यक्ती आहे, त्याला पाहून चोराला असं वाटतं की बोलले याच्याकडे आपल्याला डल्ला मारता आला पाहिजे. तसंच हे आहे, वैराग्यापरते नाही भाग्य. पण आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, कोण किती खातो पितो, कसा आहे, काय करतो, हे महत्त्वाचं नाही. भाग्य कशामध्ये आहे, याच्यात परम कल्याण कशातून होणार आहे,
किती दिवस बोलले हे सगळं असं चालणार आहे. वैराग्या परते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य, वैराग्य नसता योग्य परमार्थ नव्हे. आणि म्हणून बोलले शेवटी सत्य पाहून सत्य जाणून ज्यांनी विष खाता पुढे सुख कैसे, करी रे म्हणा ध्यान या राघवाचे. विष खाल्ल्यानं कधी बोलले जीवन लाभणार आहे का, किंवा विष खाल्ल्यानं कधी कोणी अमर होणार आहे का, याचा विचार आपण केला पाहिजे. आणि भाग्याच्या दिशेनं चाललो पाहिजे. जे काय सुंदर आहे, जे काय शाश्वत आहे, तोच परमार्थ आहे, तीच भक्ती आहे. बाकी हे सगळं अधोगतीचा मार्ग आहे. आणि हा अधोगतीचा मार्ग चालायचा की सद्गतीचा मार्ग चालायचा, याचा आपण विचार करत राहिलो पाहिजे. प्रत्येक ज्ञानी वितरागी, विवेक बळे सबळ त्यागी, तो जाणी जे महायोगी ईश्वरी पुरुष. अष्टमहासिद्धीची उपेक्षा करून घेतली योग दीक्षा, घरोघरी मागे भिक्षा महादेव. ईश्वराची बराबरी कैसा करील वेशधारी, म्हणून या सगट सरी होत नाही. आता तो ईश्वर होता की ज्याने सगळ्या अष्टमासिद्धी अर्थात अष्टदा प्रकृतीचा सगळा योग सगळा बाजूला सारून बोलले वैराग्याची भूमिका स्वीकारली आणि भिक्षा ग्रहण करणं बोलले त्याने श्रेयस्कर मानलं. प्रत्येक ज्ञानी वितरागी, विवेकी बळे सकळ त्यागी. आता तो प्रत्येक ज्ञानी होता, वितरागी होता. विवेकानं ते सगळं तो त्यागू शकला. तो महायोगी होता, तो ईश्वरी पुरुष होता. पण ईश्वराची बराबरी कैसा करील वेशधारी, त्याची तो ईश्वर होता म्हणून तो सगळं त्याग करून तो स्मशानात राहतो, वैराग्याच्या भूमिकेमध्ये राहतो. पण ती मनुष्याकडून बोलले त्याची बरोबरी होणे शक्य नाही. उदास आणि विवेक त्यास शोधिती सकळ लोक, जैसे लालची मूर्ख रंक ते दैन्यवाने. पण आपण संसारामध्ये राहून प्रपंचामध्ये राहून वैराग्याची भूमिका जर घेतली, उदास आणि विवेक, उदासीन राहिलं पाहिजे. संसाराच्या सगळ्या जिथे जिथे बोलले शास्त्र नाही, जिथे जिथे प्रमाण नाही, त्या ठिकाणी उदासीन राहून अलिप्तपणाची भूमिका स्वीकारली तरी झालं. संसार त्यागालाच पाहिजे असं काही नाही. जैसे लालची मूर्ख रंक ते दैन्यवाने. आणि आता नुसते जे लालची असतात, मूर्ख असतात, रंक असतात, ते अत्यंत त्याच्यामध्ये बोलले लिप्त होतात आणि दैन्यवानी अवस्था त्यांची असते. त्याच्याशिवाय त्यांना होत नाही, त्याच्याशिवाय बोलले त्यांना चैन पडत नाही. मग त्यासाठी ते सगळं आरोग्य असेल, पैसा असेल, मान असेल, प्रतिष्ठा असेल, सर्व काही गमावण्यासाठी तयार असतात. अशी भूमिका काही कामाची नाही. जे विचारापासूनच येवले ते आचारापासून, विचार महत्त्वाचा आहे. आचार हा विचाराच्या नंतर सगळा उभा राहत असतो. पण जर विचारच नसेल आणि जर आचार करायला गेला किंवा कुठेतरी मारून मुटकून जर आचार उभं करायला गेला विचाराच्या शिवाय, तर काय बोलले, तर बोलले ते आचारापासून भ्रष्टले, ते भ्रष्टल्याशिवाय राहत नाही. विवेक करू विसरले विषय लोभी, भजन तरी आवडेना, पुरुषशरण कदापि घडेना, भल्यास त्यास पडेना येत निमित्त. वैराग्य करून भ्रष्टेना, ज्ञान भजन सांडीना, व्युत्पन्न आणि वाद घेणा ऐसा थोडा. म्हणून भूमिका काय आहे, तर भजन, उपासना, श्रवण, या सगळ्यांचं एवढं पुरस्करण उभं करावं, एवढं सगळा वेळ आमचा सत्कारणे घालून टाकावा, एवढा सगळा वेळ आमचा उत्तम कार्यामध्ये सगळा गेला पाहिजे की बोलले हे सगळं भ्रष्टाचार घडण्यासाठी वेळच मिळाला नाही पाहिजे. आणि एवढी वृत्ती शांत झाली पाहिजे, एवढं वृत्तीकडे वैराग्य उभं राहायला पाहिजे, एवढा त्या भक्तिमार्गामध्ये, एवढं त्या भजनामध्ये आनंद यायला लागला पाहिजे. तर बोलले बघ भ्रष्टण्याचा विषयच त्या ठिकाणी उरत नाही. वैराग्य करू ना भ्रष्टेना, ज्ञान भजन सांडीना, व्युत्पन्न आणि वाद घेणा ऐसा थोडा. मग त्याच्याकडे ज्ञान पण असतं, उभं राहतं, पण तो ते ज्ञान दाखवण्याच्या भानगडीत पडत नाही, तर तो ज्ञानाचा सगळा उहापोह करण्याच्या भानगडीत पडत नाही. कष्ट करिता शेत पिके,
उंच वस्तू तत्काळ विके, जाणत्या लोकांच्या कौतुके उड्या पडते. कष्ट महत्त्वाचं आहे. सगळीकडे असं संसारात देखील कष्ट लागतात, परमार्थात देखील कष्ट पाहिजे. श्रवण मनन उपासना निजध्यास, श्रवण मनन उपासना निजध्यास, मी देवाचा देव माझा नामस्मरण. सद्गुरूंनी दिलेले सगळे जे मंत्र आहेत त्या मंत्राचं जप करणे, म्हणजे सद्गुरूंनी सांगितलेला जो मार्ग आहे, सद्गुरूंनी सांगितलेली जी शिकवण आहे, सद्गुरूंनी सांगितलेला जो उपदेश आहे, त्या उपदेशावर ॲज इट इज उभं राहता येणे, जसं जमेल तसं उभं राहता येणे. ॲज इट इज तर बोलले फार क्वचित थोड्या लोकांना जमतं, पण त्या दिशेने आमचा प्रयत्न असला पाहिजे. येर ते अवघेच मंदले, दुराशेने खोटे झाले, कान कोंडे ज्ञान केले भ्रष्टाकारे. नुसतं बोलले हे जे पुरश्चरण आधी सांगितलं समर्थांनी, श्रवण मनन उपासना निजध्यास, हे पुरश्चरण जर नसेल आणि जर कोणी बोलले या सगळ्या गोष्टींची बाता करत असेल, वैराग्याच्या गोष्टी करत असेल, तर काय होतं, येर ते अवघेची मंदले. ते नुसतं बोलतात पण प्रत्यक्षात आतमध्ये त्यांच्याकडे तशी भूमिका नाही. दुराशेने खोटे झाले, खोटी भूमिका मग ते पुढे सगळी जगासमोर येतच असते. कान कोंडे ज्ञान केले भ्रष्टाकारे. कानकोंडे पण होतो, त्याचं ज्ञानी असून त्यालाच सगळ्या जगामध्ये असं कानकोंडे असल्यासारखं वाटतं, कारण त्याला कळत असतं की मी जे करतो आहे ते कुठेतरी चुकीचं आहे, आणि तो स्वतःबद्दल कानकोंडा होऊन जातो. कारण काय, तर भ्रष्टाचार त्याच्याकडून घडत असतो. मग हे सगळं अत्यंत सोप्या शब्दात समर्थांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, सबळ विषय त्यागणे. जे सबळ आहेत बाबा, जे त्यागता येण्यासारखे. सबळ म्हणजे काय हो, जे मोठे मोठे स्पष्ट आता जे काय शास्त्रेसहित आहे, जे काय घरचं आहे, जे काय प्रमाणात आहे, ते तर आम्ही काही सोडू शकत नाही. पण सबळ विषय त्यागायला सांगतात समर्थ. म्हणजे सबळ म्हणजे बाहेरचे, जे बाह्य आहेत, जे आपले नाहीत, म्हणजे तेवढे तरी त्यागले पाहिजे. सबळ विषय त्यागणे, शुद्ध कार्याकारण घेणे, आणि शुद्ध सगळे आचार विचाराची भूमिका, शुद्ध आमचं सगळं संस्काराची भूमिका, शुद्ध राहणीची भूमिका, ही भूमिका जर आम्ही त्या ठिकाणी उभी केली, ही भूमिका जर त्या ठिकाणी बोलले जपण्याचा प्रयत्न केला. विषय त्यागाची लक्षणे ओळखा ऐसी. सबळ विषय त्यागायचे, शुद्ध भूमिका अंगीकारायची. सबळ विषय त्यागायचे, शुद्ध भूमिका अंगीकारायची. एवढीच भूमिका बोलले, एवढी सोपी गोष्ट समर्थांनी सांगितलेली आहे. सबळ विषय त्यागणे, सबळ विषय. मोठे बाबा काही थोडेफार राहणारच आहेत, पण सूक्ष्म काही गोष्टी मोठे उदाहरणार्थ भ्रष्टाचार करू नये, अतिलोभ करू नये, उदाहरणार्थ अतिक्रोध करू नये, तेवढं होणारच आहे. डोळे वाटारणे वगैरे, कुठेतरी नॉर्मल सगळ्या गोष्टी दाखवणे व्यवहारामध्ये ते तर करायलाच लागतं. पण बोलले असं काहीतरी वेगळाच क्रोध करायचा आणि कुठेतरी मारामाऱ्याच करायच्या, कुठेतरी बोलले ही भूमिका तरी बाबा त्यागता याला बोललं समर्थांनी सबळ विषय त्यागणे. म्हणून हे सबळ विषय त्यागले, शुद्ध कार्याकारण घेणे. शुद्ध जे काय शुद्ध आहे, कार्याकारण आहे, शुद्ध आहे, कार्याकारण आहे, प्रमाणित आहे, शास्त्रेसहित आहे, कार्याकारण आहे, करावंच लागणार आहे. पोटासाठी म्हणा, संतान उत्पत्तीसाठी म्हणा, शुद्ध कार्याकारण तितुके घेणे, यालाच विषय त्याग बोललेला आहे समर्थांनी. समर्थांना पण काही असा फार मोठा अत्यंत क्लिष्ट, अत्यंत किचकट असा काही समर्थांना विषय त्याग अभिप्रेत नाही. सकळ काही करता देव, नाही प्रकृतीचा ठाव, विवेकाचा अभिप्राव विवेकी जाणते. पण आता हे जे एवढं सांगितलं, याच्यासाठी एक तात्विक भूमिका आधी समजून घेतली पाहिजे. ती तात्विक भूमिका काय, की सगळं काही करणारा देव आहे बाबा. मग तेवढा देवावर पूर्ण विश्वास, तेवढं देवावर निष्ठा, तेवढं देवावर आनंद, देवावर प्रेम, तेवढं सगळं काही आमचं कर्म जे असेल ते सगळं देवाला अर्पण करता येणं, हे बोलले हे जमलं ना, हे जमलं की मग काय होतं, मग बोलले
ही सगळी माया आपोआप बाजूला सरते. ही माया सगळी बरोबर बाजूला ओसरायला लागते. एरवी ती ओसरत नाही. त्याचा कृष्णाचा पाय लागला ना तरच ती यमुना बाजूला सरकते. टोपलीतून तो अलगद पाय काढतो, त्या यमुनेचा पूर बरोबर सगळा ओसरतो. मात्र त्याला टोपलीत घेता आलं पाहिजे. म्हणजे काय, त्याला डोक्यावर बसवता आलं पाहिजे. आपण डोक्यावर सगळे विषय बसवतो, डोक्यावर सगळ्या वासना बसवतो, त्याच्यासाठी वाटेल ते करायचा प्रयत्न करतो, वाटेल ते भूमिकेसाठी आपण तयार असतो. परंतु बोलले आपण देवासाठी आपल्याला वेळ नसतो किंवा आपल्याला वेळ सापडत नाही किंवा वेळ मिळाला तेव्हा करू असं म्हणतो. पण असं दिवसामागून दिवस गेली, तास गेले, घंटा गेले, क्षण गेले, पण काही आपल्याला वेळ मिळत नाही. डोक्यावर देवाला घेता आलं पाहिजे. पायापाशी कोणाला, पायीची वाहनं पायी बरी, सगळ्या विषयांना पायाशी घेता आलं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. मग बोलले ही भूमिका, जेव्हा सकळ काही करता देव आहे, सकळ काही करता देव, ही भूमिका असेल ना तर प्रकृती बरोबर बाजूला होते. शूरत्वविषयी खडतर त्यास मानिती लहान थोर, कामगार आणि अंगचोर एक कैसा. बोलले शूरत्वविषयी खडतर, शूरत्व बोले जे उत्तम आहे, जे भव्य दिव्य आहे, जे शास्त्रेसहित आहे, जे माझ्या परमेश्वरानं सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, त्याविषयी कशी भूमिका पाहिजे. खडतर भूमिका, होणार ते होईना का आणि जाणार ते जाईना का, खडतर भूमिका घ्यायची. बाकी बोलले त्या ठिकाणी जर तर किंतु परंतु नाही. पण विषयाच्या ठिकाणी तिथून काढता पाय घ्यायचा, तिथून पळ काढायचा. शूरत्वविषयी खडतर त्यास मानिती लहान थोर. म्हणजे असा जो आहे की जो शूरत्वाविषयी आणि बोलले ज्या ठिकाणी सगळा अधोगतीचा भाग आहे, तमोगुणाचा सगळा भाग आहे, त्या ठिकाणी कठीण भूमिका घेतो, त्यास मानिती लहान थोर. आता बाहेर पण आपण बघू शकतो, बाहेर पण आपल्याला माहितीच आहे की जे लोक अत्यंत स्ट्रिक्ट असतात स्वभावाने, चुकीच्या ठिकाणी जे अगदी कठोर किंवा निस्पष्ट भूमिका घेतात, त्यांचा फार आदर असतो किंवा त्यांना फार लोक मानतात. बाकी जे असे सोसो असतात, म्हणजे ठीक आहे बघून घेऊ, पाहू, जरा यस्नो जे करत राहतात ना, मग ते गुंडाळले जातात. म्हणून अशी खडतर भूमिका आम्ही निश्चितपणे सगळी घेतली पाहिजे. शूरत्वविषयी खडतर त्यास मानिती लहान थोर, कामगार आणि अंगचोर एक कैसा. बोलले जो करणारा आहे त्याला मान मिळतोच, अंगचोर आहे तो पण बरोबर लोकांच्या लक्षात येतो. त्याच्यामुळे बोलले आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे. त्याग तार्किक जाणे, बोला ऐसे चालो जाणे, पिंड ब्रह्मांड सकळ जाणे यथायोग्य. म्हणून काय बोलले त्यागण्याची भूमिका समजून घ्यायची. त्याग तार्किक जाणे, म्हणजे काय त्यागायचं आहे, काय घ्यायचं आहे हे आधी स्पष्ट असलं पाहिजे. आणि ते स्पष्ट झाल्यानंतर त्याच्यावर खडतरपणे उभं राहता आलं पाहिजे. जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरू. आणि जे आपले शत्रू आहे त्याच्यासोबत आपल्याला युद्ध करायचंच आहे, ही ठाम भूमिका आपल्याकडे असायला पाहिजे. बोला ऐसे चालो जाणे, पिंड ब्रह्मांड सकळ जाणे यथायोगी. बोल जसं आतमध्ये भूमिका तीच बाहेर भूमिका, म्हणजे शुद्ध भूमिका. कारण बाहेर तर काही आम्ही अशुद्ध भूमिका दाखवू शकत नाही. मग बोलले बाहेर शुद्धच असलो आणि आतमध्ये पण शुद्ध, म्हणजे एकच एक भूमिका. आणि ही देवाची भूमिका आहे, तेथे देवाची वस्ती. असं जे बोलले शुद्ध स्वरूप असतं ना, त्या ठिकाणी देव वास करायला येतो. कारण देवाचा तसं आवडतं, देव स्वतः तसा आहे. आम्ही तसंच झालो पाहिजे, शुद्ध झालो पाहिजे. शुद्ध झालो ना, बोलले काही कमी पडत नाही. ऐसा जो सर्व जाणता, उत्तम लक्षणी पुरता, तयाचेनी सार्थकता सहजची होय. आणि असा जो सर्व जाणता आहे, बोलले त्याला निश्चितपणे बोलले तयाचेनी सार्थकता, त्याला सार्थकता निश्चितपणे प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विषयत्याग निरूपणाम समास 7वा.
जय जय रघुवीर समर्थ।